नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा TET पेपर क्रमांक 1साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मॅथेमॅटिक्स या विषयाच्या अंतर्गत आपण स्थानिक किंमत या टॉपिकच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत. कारण यावर आधारित आपल्याला जवळपास प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलेला आहे. आपण मागील 7ही वर्षाचे म्हणजे 2013 ते 2021 या दरम्यान झालेले जे काही प्रत्येक इयरचे पेपर आहेत मॅथेमॅटिक्सचे म्हणजे 30 प्रश्न, या 30 प्रश्नावर स्वतंत्र ॲनालिसिस करणारे व्हिडिओ बनवलेले आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम चॅनलला त्याच्या लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मग आपण सर्वप्रथम स्थानिक किंमत नेमकी कन्सेप्ट काय आहे, त्याचबरोबर स्थानिक किंमत या टॉपिकवर आधारित परीक्षेला आलेले प्रश्न आणि त्यांचे विश्लेषणासहित चर्चा देखील आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला कन्सेप्ट बघूया आणि नंतर मागे झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्यातील आलेल्या प्रश्नावर चर्चा करूया. आज आपण स्थानिक किंमत प्लेस व्हॅल्यू यावर स्वतंत्र व्हिडिओ पाहणार आहोत. या अगोदर आपण संख्या प्रकार यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बघितलेला आहे. तर स्थानिक किंमत म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. मागील 7ही वर्षी एक प्रश्न इथे आलेला आहे, म्हणजे आजचा व्हिडिओ आपला 1 मार्क कन्फर्म करणारा आहे. तर बघा, संख्येतील अंकाची स्थानिक किंमत ही तो अंक ज्या स्थानावर आहे त्यानुसार ठरते. म्हणजे कसं, संख्येतील अंक ज्या स्थानी आहे त्या स्थानाच्या किमतीने अंकाला गुणावे म्हणजे अंकाची स्थानिक किंमत मिळेल. बघा, अंकाची स्थानिक किंमत बरोबर अंक गुणिले स्थानाची किंमत. आता हे नेमकं कसं काय आपण एका उदाहरणातून समजून घेऊयात. ओके, पहिले स्थानाची किंमत काय असते ते समजून घेऊ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकक, मग दशक म्हणजे काय, 1 वर 1 शून्य, शतक 1 वर 2 शून्य, हजार 1 वर 3 शून्य, 10,000 किंवा 10,000 आपण त्याच्यावर 4 शून्य 1 वर, लक्ष म्हणजे लाख 1 वर 5 शून्य, दशलक्ष 1 वर 6 शून्य, कोटी 1 वर 7 शून्य, 10 कोटी 1 वरती बघा 3 आणि 3 6 बरोबर आहे 8 शून्य, आणि अब्ज 1 वरती किती शून्य आले, 3 आणि 2 5 6 7 8 9 9 शून्य. म्हणजे ही झाली त्या स्थानाची किंमत. आपण पहिल्यापासून जे म्हणतो एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी इथपर्यंत आपण जनरली बोलतो. थोडंसं पुढे गेलं तर 10 कोटी आणि अब्ज या पुढेही काउंटिंग आहे, पण आपल्या उपयोगाची कोटीपर्यंत आहे. मग आता पहा, अंकांची स्थानिक किंमत म्हणजे त्या अंकाच्या पुढे जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्या अंकावर द्यावे. ओके, ही झाली बेसिक कन्सेप्ट. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. चला बघूयात. समजा एक संख्या दिली तुम्हाला 1 2 3 4. या संख्येतील अंकाची स्थानिक किंमत काढा. तर बघा, 4ची स्थानिक किंमत किती, 4च, तो इथं आहे ना. 3ची स्थानिक किंमत 3 आणि त्यावर 1 शून्य का, तो दशक स्थानी आहे. 2ची स्थानिक किंमत शतक म्हणजे 2 शून्य, आणि 1ची स्थानिक किंमत हजार म्हणजे 3 शून्य. बरोबर. आता बघा, आपल्याला कुठलीही संख्या दिली, आपण असं विचार करूयात. समजा एक संख्या दिली आपल्याला 800 8 9 7 5 आणि 3 असं घेऊयात आपण. तर आपण याचं वाचन कसं करतो असं पहिले समजून घेऊ. बघा, आपण काय म्हणू, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. मग याचं वाचन आपण कसं करू, 89,000. ओके, मग आता 89,000 जर आपण म्हणतोय तर याची किंमत कशी ठरवली आपण, तर हा झाला 3ला 3, 5ला 5 पण 1 दशक आला म्हणून 1 शून्य, 7ला 7 पण 2 शून्य, 9ला 9 पण 1 2 3 4 शून्य, 8ला 8 पण शून्य किती, त्यावर 4. बरोबर. आता हेच दशांश अपूर्णांकात रिवर्स जातं. कसं ते पहा. समजा संख्या दिली 586.29. मग आता जेव्हा पॉईंटच्या डावीकडे असतं तर धन आणि उजवीकडे असतं तर ऋण. मग बघा, इथून सुरुवात झाली. एकक, दशक, शतक, ऋण काय असेल, दशांश आणि शतांश. आणखीन पुढे गेलं तर सहस्रांश वगैरे 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 वगैरे. मग काय होतं, एककला गुणेला 1, दशकला गुणेला 10, शतकला गुणेला 100,
आता 1000ला गुणेला 1000, 10,000ला गुणेला 10,000 असं वाढत जाईल. आणि दशांशला रिटर्न छेदात 10, छेदात 100, छेदात 1000, छेदात लाख याप्रमाणे. पुढे आता उदाहरण पाहायचं आहे. ते अगोदर तुम्हाला आणखी एक कन्सेप्ट छोटीशी एक संख्या बनवून दाखवतो. ओके, उदाहरण सुरू करायच्या अगोदर समजा कुठलीही संख्याचा व्हॅल्यू कसा बनतो. एक संख्या घेतली आपण, काय घ्यायची, समजा आपण घेऊयात 495 ही एक संख्या घेतली. ही बनती कशी, तर बघा 5चा व्हॅल्यू काय असतो, 5चा व्हॅल्यू असतो 5, 9चा व्हॅल्यू काय असतो 9, 4चा व्हॅल्यू काय असतो 4. तुम्ही म्हणणार हे तर आम्हाला माहिती आहे. नाही, आता बघा ना, तर 5चा व्हॅल्यू जसाच्या तसा आला 5, पण 9चा व्हॅल्यू इथं आला 0, 4चा व्हॅल्यू इथं आला 0, इथं आला 0. ओके, आणि हा बनला 9ला 9, 4ला 4. मग आपण याचं वाचन कसं करतो, समजा आपण पैशात समजून घेऊ. हे किती आहेत 5 रुपये, हे किती आहेत 9 म्हणजे 90 रुपये, आणि 4 म्हणजे 400 रुपये. मग आपण म्हणतो कसं, माझ्याजवळ किती रुपये आहेत 400 रुपये, माझ्याजवळ किती रुपये आहेत 90 रुपये, आणि माझ्याजवळ किती रुपये आहे 5 रुपये. मग एकूण माझ्याजवळ किती पैसे आहे, तर 5ला 5, 9ला 9, 4ला 4, तर माझ्याजवळ आहेत 495 रुपये. आता लक्षात आली स्थानिक किंमत. पैशाचं उदाहरण घेतलं की थोडंसं लवकर समजण्याला सोपं जातं. याप्रमाणे अंक बनतो. आता ॲक्च्युअल काय एक्झाम्पल आला आपण ते पाहूयात. 2021ला आपण प्रश्न आला पाहूयात. 49.247 या संख्येतील उजवीकडील 4ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे. डावं उजवं आपण आत्ता समजून घेतलं होतं. उजवीकडे म्हणजे ऋण आणि डावीकडे म्हणजे धन. पहा, सुरुवात कुठून झाली 49, म्हणजे 49 इथून तुटला. 9 गुणिले 1 म्हणजे 9, 4 म्हणजे 4 गुणिले 10 40. 49 कसे बनतात, 40 + 9 49. पुढं काय आहे 2 दशांश आणि 4 शतांश. 7ची गरज नाही, कारण की आपल्याला या दोन्ही 4ची व्हॅल्यू विचारलेली आहे. पहा मग आपल्याला काय विचारलं आहे, थोडंसं मोठं करूयात. 49.24 बरोबर. हे 4 उजवीकडील 4 डावीकडील 4च्या किती पट आहे. आता पहा, हे 4ला 4, ह्या 9ला 0, पॉईंटला पॉईंट, 2ला 0, 4ला 4. ओके, मग आता जर आपण जेव्हा उजवीकडे जातो तेव्हा ऋण घ्यायचं आहे. ऋण किती आहे 1, पॉईंटला काही गंधन नाही, 2 आणि 3 नंबरला आहे बरोबर. म्हणजे ऋण 3 उत्तर येणार आपलं. पण कशाच्या स्वरूपात, 10च्या घातांक स्वरूपात बरोबर. असा पर्याय कुठे आपला आहे, पर्याय क्रमांक 4. मग तुमचा एक प्रश्न असा असेल, सर 10चा प्लस घातांक कधी येईल. जर तो उजवीकडे डावीकडे असेल तर प्लस, उजवीकडे असेल तर मायनस. ओके, पहा आता तुम्हाला 10चा प्लस घातांक जर घ्यायचा आहे तर कसं झालं. समजा 4च्या बाबतीत किंमत आहे 10चा घातांक 3. याचा अर्थ नेमका काय झाला, तर याचा अर्थ असा झाला 4 गुणेला 10चा घातांक 3 म्हणजे काय 10चा घन. 10चा घन किती आहे बघा, 10चा घन करायचा आहे. 10चा वर्ग 100, मग 10चा घन किती झाला 1000. मग जर आपण त्याला 4ने गुणलं तर जी याला गुणेला आता करत जायचं, आलं लक्षात. मग आता हे जे आपण गुणेला करणार हे 0 कशावर ठरणार, तर ह्या 3, 2, 1 घातांकात काय आलं त्यानुसार. मग हे झालं, डावीकडे गेलं तर धन आणि उजवीकडे गेलं तर ऋण. मग उजवीकडे जेवढे जाईल तेवढे काय करायचे ऋण द्यायचे बरोबर. मग आता आपले 4 कसे आले होते बघा, 4 0.04. मग ऋण किती गेले होते, ह्या 4च्या तुलनेत हा झाला 1 अंक, हा झाला 2 अंक आणि हा 4 3 अंक. हे 3 0 1 2 आणि हा 4ची किल्ल, म्हणून किती झालं -3. ओके, चला आता पुढे जाऊयात. प्रश्न आहे 2020ला आला. 8 स्टार 4 स्टार 2 या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांची स्थानिक किमतीतील फरक 6930 आहे, तर तो अंक कोणता. 6930 स्थानिक किंमत त्याचा फरक आहे. म्हणजे बघा 8
स्टार 4 स्टार 2. स्थानिक किमतीतला फरकच आहे 6930, म्हणजे पहिला पर्याय तर कटला. कारण की हे हजारो स्थान आहे ना. बघा, एकक, दशक, शतक, हजार. इथं जी कुठली संख्या येईल तिच्यावर किती शून्य असणार? 1 2 आणि 3. मग आता जर इथं आपण 6 घेतले तर किती झाले? 6000. इथं ऑलरेडी 6900, म्हणजे 6 तर येणार नाही. आता 8 7 आणि 9 यातला कोणता अंक घ्यायचा आणि ते कसं शोधावं? तसं जर तुम्ही गणितात थोडेसे परफेक्ट असाल तर लगेच उत्तर कळतंय 7. कारण की 6930 म्हणजे 7 असणार. पण आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. मग आता कसं कळणार? तर 6930 एकदा रिमूव्ह करतो. बघा, 8 स्टार 4 स्टार आणि स्टार जमला नाही का? परत एकदा घेऊ आपण. 8 स्टार 4 स्टार आणि 2. आता अशा वेळेस काय करायचं? 6930च्या जवळचं हजारचं स्थान कोणतं आहे ते शोधायचं. मग 6930च्या जवळ काय आहे? 7000. हे तर आपल्याला लगेच कळते ना. म्हणजेच काय? ती व्हॅल्यू काय आहे? 7. झालं काम. बघा, आता इथल्या 7. मग 7ची स्थानिक किंमत किती झाली? 0 0 आणि 0. इथं पण काय येणार? 7. सेम अंक आहे ना स्टारच्या जागी. 7ची ह्या 7ची किंमत काय झाली? 70. मग आता सोडवा बरं. 7000 वजा 70. शून्याला 0, 10तून 7 गेले 3, खाली राहिले 9, वरून आले 6. 6930 पडताळा झाला, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. पुढे आहे 74.37. या संख्येतील उजवीकडील 7ची स्थानिक किंमत डावीकडील 7च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? सेम उदाहरण जे आपण 2021ला पाहिलं तेच उदाहरण आणि उत्तरही तेच आहे. 10चा घातांक वजा 3. का? कारण इकडे पहा ना, 74.37. 7ला 7, 4ला 0, 0 आणि इथं 7ला 7. किती अंक सुटले? 1 2 आणि हा 3, म्हणजे 10चा घातांक कन्फर्म 3. पण हे उजवीकडे चाललं, दशांशच्या उजवीकडे, म्हणून वजा 3. ओके. इथं तुम्हाला आणखीन बनवून पण दिले 0.07. पुढे सेम एक्झाम्पल आहे 2017, 2018, 2021 आणि 2013. एकच उत्तर आहे, 10चा घातांक वजा 3. फक्त त्यांनी अंक बदललेत. म्हणून आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिका, जुने प्रश्न वारंवार चाळायचेत. कारण आपल्याला त्यातून प्रॅक्टिस करणार, आपल्याला हे कळणार की कोणता टॉपिक कसा आला व नंतर फक्त संख्या बदलणार. आपल्याला पर्याय कसा शोधायचा, उत्तर कसं काढायचं, त्यासाठी कोणती मेथड वापरायची हे समजणार आहे. सेम मेथड बघा. 8 6.28. 8ला 8, हा 8ला 8 झाला, 6ला 1 0, 2ला 1 0, 8ला 8. किती अंक सुटले? 1 2 आणि 3. झालं, म्हणजे 10चा घातांक कन्फर्म 3. पण कसा? उजवीकडे चाललं म्हणून ऋण, म्हणून वजा 3. झालं उत्तर. चला पुढे चलूयात. यासाठीच आपण 2021चा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने घेतला, कारण 3 प्रश्न तसेच आहे. पुढचा प्रश्न आहे 2016ला आलेला. 2 गुणिले 40चा घातांक वजा 1 ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायापैकी कोणता? मग आता ते लिहिलेलं थोडंसं मोठं अक्षर होतं म्हणून आपण थोडंसं DTP केलं. बघा, 2 गुणिले 40चा घातांक वजा 1 याचा अर्थ काय? 2 गुणिले 1/40. कारण की ऋण घातांक म्हणजे ती संख्या छेदात. मग आपण आता काय केलं? समान करून घेतलं ना याला. बरोबर आहे, गुणाकार करायचा सरळ सरळ. या 2च्या छेदात किती? 1 बे 1 बे, 40ला 40. मग बे 1 बे आणि त्याला घात गेला, आला खाली 20. मग 20चा 1/20चा अर्थ काय? 0.05. आता 0.05 किंमत कोणाची आहे? तर आपण पर्याय बघूयात. उत्तर तर आपलं 3 नंबर आहे, ते इथं तुम्हाला सोडून पण दिलंय. पण मी तुम्हाला 4ही पर्याय एकदा परत समजून सांगतोय. या 5ची किंमत किती आली? 0.005. आपलं उत्तर काय पाहिजे? 0.05. या 5ची किंमत काय? फक्त 5 पूर्ण. या 5ची किंमत काय आली? आपलं उत्तर 0.05. ओके, हे आपलं 3 नंबर उत्तर. या 5ची किंमत काय? 0.5. म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक 3. बरोबर. चला आता पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. 5चा घातांक वजा 2 किंवा ऋण 2
ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येत आहे? 2014चा प्रश्न आहे. लगेच सेम मेथड वापरली आपण. 5चा घातांक वजा 2 म्हणजेच 1/5चा घातांक 2. मग आता घातांक 2 म्हणजेच वर्ग. मग 1/5 गुणिले 5, 5चा वर्ग किती? 1/25. 1/25 म्हणजेच काय आपलं माहिती आहे? 0.04. मग ती व्हॅल्यू कुठं आहे याच्यात शोधायची तुम्हाला. जर तुम्ही शोधला तर तुम्हाला लगेच पर्याय मिळतो. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1. बघा तुम्हाला इथं बनवून पण दाखवलं कसं कसं आलं. तरी पण बाकीच्या पर्यायाबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. पर्याय 2चं उत्तर काय येईल? या व्हॅल्यू किती येईल? 0.004. आपल्याला फक्त 0.04च पाहिजे. इथं काय येईल? 3 नंबरला 0.4 आणि 4 नंबरला काय येईल? फक्त 4. म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक 1. हे DTP तुमच्या खूप उपयोगाचं आहे. शेवटचा प्रश्न आहे आपला 2013चा की 27.487 या संख्येतील उजवीकडील 7ची स्थानिक किंमत डावीकडील 7च्या स्थानिक किंमतीच्या किती पट नसेल असं म्हटलं आहे. नसेल. मग आता याचा अर्थ काय? 3 पर्यायात असेल, एका पर्यायात नसेल. मग आता आपलं उत्तर आहे पर्याय 4. कसं कसं ते आपण शोधू. पहिले 7चा अंकाची किंमत समजून घेऊ. बघा 2ची किंमत आहे दशक, 7ची किंमत आहे एकक. झालं डावीकडील 7. उजवीकडील 7 दशांश, शतांश, सहस्रांश. 0.007 किंमत यायला पाहिजे. ओके. मग आता आपण शोधू खालील पर्यायामध्ये. उत्तर तर तुम्हाला मी सांगितलं पर्याय 4 आहे. इमेज थोडी मोठी आहे म्हणून मला खाली म्हणजे स्क्रोल करावं लागेल. हे बघा. आता काय करायचं आहे? आपल्याला शोधायचं आहे. बघा उजवीकडील 7ची स्थानिक किंमत किती आहे? 0.007. याचा अर्थ काय? जर आपण हे अंशतः छेदात लिहिलं तर बघा 0.007 खाली आले 7. मग आता वरचे पॉईंट जाण्यासाठी काय करावं लागेल? 7 आणि वरती 1 2 3 1 2 3 0 दिले. 7 7 कटले. 1/1000. हे उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणजे एक पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर होतं. ओके. मी तुम्हाला परत एकदा पर्याय दाखवतो किंवा इथंच दिसेल आपल्याला थोडेसे. हे बघा. ओके दिसेल. हे बघा पर्याय 3 तर आपलं उत्तर बरोबर आलं. म्हणजे किंमत झाली. आता पर्याय 2 काय आहे? 0.01. याला जर आपण दशांशमध्ये केलं तर 0.001. पर्याय 2 पण बरोबर. याला जर ऋण घातांकात लिहिलं तर किती शून्य आहेत? 1 2 आणि 3. बरोबर आहे. हे बघा वजा घातांक 3. म्हणजे पर्याय क्रमांक, पुन्हा प्रश्न दाखवतो की कोणती किती पट नसेल. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 या तिघांची व्हॅल्यू सारखीच आहे. मग आपलं उत्तर झालं पर्याय 4. 1/10चा घातांक वजा 3. ओके. चला आपण मागील 7ही वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वतंत्र व्हिडिओज बनवलेले आहेत. आपल्या चॅनलला तुम्ही पाहू शकता. पूर्ण 30-30 मार्काचं डिटेल स्पष्टीकरण असलेले व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत. ओके. आता आपण याचाच आधार घेऊन एक टेस्ट सिरीज बनवलेली आहे जी तुम्हाला 2024च्या TETसाठी अत्यंत उपयोगी होणार आहे. ज्यामध्ये हा पॅटर्न असेल, ज्यामध्ये मराठी 30 प्रश्न, इंग्रजी 30 प्रश्न, बालमानसशास्त्र 30 प्रश्न, गणित 30 प्रश्न, परिसर अभ्यास 30 प्रश्न. पेपर 2 मराठी व्याकरण 30 प्रश्न, इंग्रजी 30 प्रश्न, बालमानसशास्त्र 30 प्रश्न, सामाजिक शास्त्र 60 प्रश्न. यामध्ये पेपर 2 आपल्याकडं सायन्स आणि मॅथ नाही. ही टेस्ट तुम्हाला कशी मिळेल? तर तुम्ही 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा बँकिंग नेम आहे गणेश विश्वनाथ गुजर. तुम्हाला फीस पाठवलेला स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे याच नंबरला. पेपर कसे मिळतील? तर एकूण 5 पेपर आहे. पेपर 1चे PDF स्वरूपात व्हॉट्सअपला मिळतील आणि त्याचे टॉपिक वाईज म्हणजे मराठी इंग्लिश या 5 टॉपिकचे प्रत्येकाचे 5-5 व्हिडिओ असे 25 व्हिडिओ तुम्हाला त्याच्या लिंक मिळतील. ज्यांनी फीस भरली त्यांनाच त्या लिंकवरून व्हिडिओ पाहता येईल. 400 रुपये फीस असेल. पेपर 2ची 400 रुपये फीस. सेम पॅटर्न, फक्त पेपर 2 पण सामाजिक शास्त्रासाठी आहे. ज्यांनी पेपर 1 व पेपर 2 दोन्ही जॉईन केले त्यांना एकत्रित 100 रुपये डिस्काउंट असेल आणि 700 रुपये फीस असेल. तुम्हाला कधी मिळतील तारखा काय? तर पहिला पेपर हा सगळ्यांना 24 तारखेला आणि दुसरा पेपर 25 तारखेला. सगळ्यांचा पेपर 1 आणि पेपर 2चा पहिला पेपर सगळ्यांना मॉडेल म्हणून टेलिग्रामला व्हॉट्सअपला मिळेल. तोच मॉडेल आहे आणि तोच पहिला पेपर आहे. पहिल्या पेपरसाठी तुम्ही फीस नाही भरली तरी चालेल, तो तुम्हाला पाहता येईल. परंतु नंतर तुम्हाला पेपर 2साठी आणि राहिलेल्या 4 आणि 4 8 पेपरसाठी फीस भरावी लागेल.
तुम्हाला सकाळी 11 वाजता पेपर मिळेल, दुपारी 2 वाजता ॲन्सर की, संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाच्या व्हिडिओची लिंक मिळेल. हा स्थानिक किंमतीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व मॅथसाठी आणखीन कोणता घटक अवघड जातो व त्यावर व्हिडिओ बनवावा अशी तुमची इच्छा आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये सुचवा. नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.